सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका गावामध्ये एक विचित्र स्वभावाचा माणूस राहायचा. तो माणूस सदैव दुसऱ्यांच्या चुका काढायचा. अहो, माणसांच्या चुका तर तो काढायचा, पण परमेश्वराच्या सुद्धा तो चुका काढायचा. एकदा तो रस्त्याने जात होता. त्यावेळेला रस्त्यामध्ये त्याला एक भोपळ्याचा वेल दिसला. त्या वेलाला बरेचसे भोपळे लागलेले होते. चांगले मोठे जाडजूड असे ते भोपळे पाहून तो म्हणाला की परमेश्वर इथं नक्कीच चुकलेला आहे. हे भोपळे एवढे मोठाले आहेत, जड आहेत, पण त्यांना सांभाळणारा वेल मात्र परमेश्वराने खूपच नाजूक बनवलेला आहे. म्हणूनच परमेश्वर इथं नक्कीच चुकलेला आहे. तो पुढे चालत गेला. पुढे गेल्यानंतर थोडासा थकवा आल्यामुळे तो एका आंब्याच्या झाडाखाली बसला. आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना त्यानं वरती पाहिलं. त्यावेळेला त्याला दिसलं की त्या आंब्याच्या झाडाला काही कैऱ्या लागलेल्या आहेत. त्या पाहून तो पुन्हा हसला आणि म्हणाला की हे आंब्याचं झाड एवढं भक्कम आहे, एवढं मोठं आहे, एवढं डेरेदार आहे, पण या एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मात्र एवढ्याशाच आहेत. खरं वास्तविक पाहता ते मगाचे जड मोठाले भोपळे अशा भक्कम झाडाला लागले पाहिजेत आणि एवढे छोटेसे आंबे, त्या कैऱ्या ह्या एखाद्या लहानशा नाजूक वेलाला लागले तरी चालतील. खरंच देवानं ही सृष्टी बनवताना किती बरं चुका केलेल्या आहेत. असा विचार करत असतानाच त्याला झोप आली आणि तो झोपला. थोड्या वेळाने सोसाट्याचा वारा सुटला. त्या वाऱ्याने त्या झाडावरची एक कैरी तुटली आणि नेमकी ह्याच्या नाकावरती येऊन आदळली. कैरी तशी छोटीशीच होती, पण एवढ्या उंचावरनं खाली त्याच्या नाकावर येऊन आदळल्यामुळे तो झोपेतून खडबडून जागा झाला आणि जागा होताच तो धक्का सहन न होऊन त्याला थोडीशी मूर्छा आल्यासारखं झालं. पण त्या क्षणी त्याचे डोळे उघडले आणि डोक्यामध्ये प्रकाश पडला. खरंच आपण मगाशी देवाला दोष देत होतो. या कैरीच्या जागी जर त्याने मोठमोठे भोपळे इथे लावलेले असते आणि तो भोपळा जर आज माझ्या डोक्यावरती, माझ्या तोंडावरती पडला असता तर माझा खरोखर आज कपाळ मोक्षच झाला असता. मगाशी आपण देवाला जे दूषण दिलं त्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्यानं मनोमन देवाची क्षमा मागितली. अगदी छोटीशी ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. आपल्यालाही कित्येकदा असं वाटून जातं की देवानं, परमेश्वरानं किंवा या निसर्गानं अशा विचित्र गोष्टी का बरं घडवल्या असतील. ही अशी विचित्र किमया करण्यामागं काय बरं कारण असेल. खरंच हे सगळं काही बनवत असताना त्यानं विचारच केला नसेल का? हे जे काही बनवलेलं आहे ते चुकीचं आहे का? हे जे काही घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे का? वरवर पाहता त्या क्षणाला आपल्याला तसं वाटतं खरं, पण ज्या वेळेला आपल्याला त्या माणसाप्रमाणे अनुभव येतो, प्रचिती येते, त्यावेळेला लक्षात येतं की त्या परमेश्वरानं, त्या निसर्गानं जे काही केलेलं आहे, जे काही घडवलेलं आहे ते काहीतरी विचार करूनच घडवलेलं आहे, काहीतरी चांगल्यासाठीच घडवलेलं आहे. म्हणूनच परमेश्वरासारखा किंवा निसर्गासारखा दुसरा किमयागार नाही. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.